नमस्कार, मी दीप्तीज फूड स्टुडिओमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण ढोबळी मिरचीची भाजी करणार आहोत किंवा त्याला खोपी मिरची देखील म्हणली जाते। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे ही मिरची आहे। या मिरचीची आज आपण भाजी करणार आहोत। चला तर रेसिपीकडे जाऊया। आता या मिरच्या आपल्याला चिरून घ्यायच्या आहेत। फक्त मिरचीला एकच चीर देऊन घ्यायची आहे। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपल्याला सगळ्या मिरच्या चिरून घ्यायच्या आहेत। आता मिरचीमध्ये भरण्यासाठी आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे। त्याच्यासाठी मी इथं 5 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। थोडीशी हळद घालून घ्यायची आहे। आवडीनुसार लाल तिखट घालून घ्यायचं आहे। साखर घालायची आहे 1 चमचाभर। गरम मसाला घालायचा आहे अर्धा चमचा, धने पावडर अर्धा चमचा, जिरे पावडर अर्धा चमचा आणि आलं लसणाची पेस्ट अर्धा चमचा आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचा आहे आपल्याला। ह्याच्यामध्ये लिंबू आणि साखरेमुळे ही मिरची अशी मस्त चटपटीत लागते। आता हा मसाला आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे। सगळे मसाले मस्त मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला कुटामध्ये। आपला मिरचीमध्ये भरण्यासाठी हा मसाला इथं रेडी झालेला आहे। आता आपण हा मसाला मिरचींमध्ये भरून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला मिरची जी आपण चीर देऊन घेतलेली आहे ती साइड ओपन करायची आहे आणि त्याच्यामध्ये मसाला असा गच्च भरून घ्यायचा आहे, जेणेकरून मसाला बाहेर निघणार नाही। अशाच प्रकारे आपण सगळ्या मिरच्यांमध्ये हा मसाला भरून घेणार आहोत। सकाळच्या गडबडीमध्ये तुम्ही डब्याला ही खोपी मिरची करून देऊ शकता मुलांना। अशा प्रकारे खोपी मिरची तुम्ही नक्की ट्राय करा। झटपट होते आणि चवीलाही खूप छान लागते। इथं आपल्या सगळ्या मिरच्या भरून रेडी झालेल्या आहेत। आता फोडणीची तयारी करूया। एका कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, हळद अशी आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे। त्या फोडणीमध्ये आपण ज्या मिरच्या भरून घेतलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। या मिरच्या आपल्याला फक्त वाफेवरती शिजवून घ्यायच्या आहेत। पाण्याचा जरा सुद्धा वापर न करता आपण ही मिरची तयार करणार आहोत। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। अधूनमधून 1-2-3 मिनिटांनी अशा प्रकारे झाकण काढून आपल्याला मिरच्या खालीवर करून घ्यायच्या, जेणेकरून मिरच्यांची जी खालची बाजू आहे ती करपणार नाही। आता मी इथं सगळ्या मिरच्या खालीवर करून घेतलेल्या आहेत। त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवून आपण एक 4 ते 5 मिनिटाची वाफ काढून घेऊया। इथं 5 मिनिटं झालेली आहेत। आपण झाकण काढून बघूया। तुम्ही बघू शकताय आपली जी मिरची आहे ती मस्तपैकी इथं वाफरली गेलेली आहे एका साईडनी। आता परत तिला मिरचीला पलटून घेऊया आणि वरची जी बाजू आहे ती पुन्हा आपण वाफलवून घेणार आहोत। त्याच्यासाठी पुन्हा झाकण ठेवूया आणि 1-2 ते 3 मिनिटाची आपण वाफ देऊन घेऊया। मिरचीला पुन्हा 2 मिनिटाची वाफ देऊन झाल्यावर तुम्ही बघू शकताय खूप छान प्रकारे दोन्ही साईडने आपली मिरची वाफरली गेलेली आहे। आता ही मिरची खाण्यासाठी रेडी झालेली आहे। अशा प्रकारे आपली खोपी मिरचीची भाजी तयार झालेली आहे। ही खोपी मिरची तोंडी लावायला खूप छान लागते। तुम्ही अशी खोपी मिरची एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपी बरोबर। तोपर्यंत बाय।